नमस्कार. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नंबर्स मॅजिक बाय डॉक्टर चैताच्या आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत मूलांक 9 बद्दल, म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 या तारखेला झालेला आहे. सो 9 नंबर हा जो आहे किंवा 9 मूलांक हा जो आहे ह्याचा स्वामी ग्रह आहे मंगळ किंवा मार्स. आता हा जो ग्रह आहे ह्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड शक्ती आहे. त्यामुळे जेव्हा हा प्लॅनेट गवर्न करतो आहे 9, 18 आणि 27 या तारखेला जन्माला आलेल्या लोकांना, तर हे लोकही तसेच असतात. सो मंगळ ग्रह आहे तर ऊर्जा खूप आहे, प्रचंड एनर्जी आहे. पण ह्यांच्याबद्दल जर बोलायचं असेल तर 3 प्रकर्षांनी यांचे जे महत्वाचे पॉइंट्स किंवा स्वभाव जो आहे यांचा, तो हा आहे की एक तर सगळ्यात पहिले मानवतावादी, म्हणजे परोपकार करणारे. दुसरं म्हणजे खूप जास्त दानशूर. आणि तिसरं म्हणजे करेजियस, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये रिस्क घेणं, चान्स घेणं आणि बोल्ड असतात एकदम. त्यामुळे डिसिजन खूप चांगले घेतात, बिझनेस माइंडेड असतात. सो जेव्हा बिझनेसमध्ये बोल्ड डिसिजन्स घ्यायची वेळ येते तेव्हा हे लोक खूप चांगला निर्णय घेतात. सुपर ऍक्टिव्ह असतात, कॉन्फिडंट असतात, डिसिजन खूप चांगला घेतात. परोपकार करणं ह्यांना खूप आवडतं, दुसऱ्यावरती लगेच दया येते त्यांना. दानशूरपणा खूप ठासून भरलेला असतो. जेवढे एनर्जेटिक दिसतात किंवा आपल्याला असं वाटतं की वाव काय रफ अँड टफ पर्सनॅलिटी आहे, पण त्यांच्या पर्सनॅलिटीचा दुसरा भाग हाही आहे की ते दयाळूही तेवढेच असतात. दुसऱ्याची मदत करणं किंवा त्याच्यासाठी उभं राहणं, काइंडनेस हा ठासून भरलेला असतो ह्यांच्यामध्ये. सो 9 नंबरची ही पर्सनॅलिटी तर आहेच, पण त्यांच्यामध्ये दुसरी कॅटेगरी अशी आहे की जे खूपच लेझी आहेत, खूपच आळशी आहेत. पण असे लोक फार कमी आहेत, पण हा त्यांचा गुण आहे. जनरली आपण जर बघायला गेलं तर 80% जे 9 नंबर मुलांक असणारे आहेत हे एनर्जेटिक आहे. त्यांची एनर्जी खूप चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये खूप छान काम करते. त्यांना खूप छान सगळ्या सिच्युएशन्स हँडल करता येतात. पण काही 9 नंबरवाले असे आहेत की जे खूप आळशी आहेत आणि त्याच्यामुळे ते तेवढे चांगले डिसिजन्स घेत नाहीत. पण असे खूप कमी लोक आहेत. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड लोक आहेत, डिसिजन चांगला घेतील, बोल्ड डिसिजन्स घेतील. पण अजून एक स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. खूप स्वाभिमानी असतात, कुठल्याही सिच्युएशन मध्ये त्यांना वाकायला आवडत नाही. बोल्ड डिसिजन्स घेतील, त्याच्यामध्ये जे काही त्यांना स्ट्रगल्स करायला लागतील कुठल्याही सिच्युएशन मध्ये त्या स्ट्रगल्सला सामोरे जातील आणि अल्टिमेटली त्याच्यातनं बाहेर पडून दे विल विन दॅट सिच्युएशन. आता 9 नंबर म्हणजेच मंगळ, म्हणजेच खूप एनर्जी, तर रागही तितकाच लवकर येतो. त्यामुळे कधी कधी पॅम्परिंग करायला लागतं. त्यांचा राग थंड होण्यासाठी घरातल्यांना त्यांना मनवावं लागतं. जर तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल ज्याचा मूलांक 9 आहे, तर तुम्हाला नक्कीच दिसेल की ते खूप जास्त ऍक्टिव्ह असतात. तुम्ही हायपर ऍक्टिव्हही म्हणू शकतात. अशा मुलांना स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये नक्कीच घालायला पाहिजे, कारण त्यांची ही एनर्जी जी आहे ही चॅनलाइज होणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज ते खूप चिडचिडे आणि हट्टी होतात. त्यामुळे जेव्हा 9 मुलांचं मूल तुमच्या घरात आहे, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मस्ट आहे, त्यांची एनर्जी चॅनलाइज होणं हे मस्ट आहे. जर 9 नंबर हा रिपीटेडली येत असेल तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये, म्हणजेच तुमचा मूलांक 9 आहे, प्लस तुमचा मंथ पण जर 9 असेल किंवा 1997, 99 असं असेल, तर मग रिपीटेड 9 आल्यामुळे स्वभाव चिडचिडा होणं स्वाभाविकच आहे, कारण ती मार्सची एनर्जीच तशी आहे. अशा वेळेला काही लोकांमध्ये असेही ट्रेट्स बघण्यात आलेले आहेत की प्रचंड राग आल्यामुळे हे लोक व्हायलेंट होतात, हिंसक होतात. सो अशा लोकांनीही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये जर भाग घेतला तर ती एनर्जी चॅनलाइज होईल. ठीक आहे, मोठे लोक जेव्हा कामासाठी बाहेर जातात, जॉबसाठी जातात किंवा बिझनेससाठी बाहेर पडतात, अशाला त्यांची ही एनर्जी चॅनलाइज होतेच आहे. पण जर ती त्या प्रकारे होत नसेल, बैठं काम जर सतत करायला लागत असेल, तर डेफिनेटली एखादं एक्सरसाइज करणं किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेणं किंवा रेग्युलरली जॉगिंग करणं किंवा वॉक करणं हे मस्ट आहे यांच्यासाठी. नाहीतर ह्या एनर्जीचा त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. स्पायसी फूड खूप जास्त आवडतं खायला.
आणि त्याच्यामुळे ऍसिडिटी होणं, हेडेक होणं हे खूप कॉमन आहे यांच्यामध्ये. ब्लड रिलेटेड काही डिसीजेस नेहमी यांच्यात बघण्यात आलेले आहेत. डायबिटीसही खूप कॉमन आहे. हाय ब्लड प्रेशर, अल्सर, कोलायटिस किंवा पाईल्स ह्याचा त्रास बऱ्यापैकी होतो 9 मुलांक असणाऱ्यांना. त्यामुळे आहारावरती कंट्रोल ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. करेजियस स्वभावामुळे पोलीस, आर्मी, मिलिटरी ह्या सगळ्या ठिकाणी खूप छान काम करतात. शिवाय सर्जन्स ही खूप चांगले असतात. डेंटिस्ट्रीमध्ये पण त्यांना खूप छान स्कोप आहे. कारण जिथे करेज लागतं अशा ठिकाणी त्यांचं काम उत्कृष्ट असतं. काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे 9 मुलांक असणाऱ्यांनी राग कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. आपली एनर्जी व्यवस्थित चॅनलाइज करायला पाहिजे. आहारावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे. जर तुमच्या बर्थ नंबरमध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये टोटल जर रिपीटेड वेळा 9 येत असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी एक सिंपल रेमेडी करू शकता, की दर मंगळवारी काही 11 मंगळवार धरा किंवा 21 मंगळवार धरा. तर तुम्ही दर मंगळवारी कुठल्याही मंदिरामध्ये गूळ किंवा मसूर याचं दान करू शकता. सो फेमस पर्सनॅलिटीज भारतातल्या आहेत श्रुती हसन, रिया बापट, शबाना आझमी. सो जो 9 मुलांक हा आहे, हा तुम्हाला एनर्जी खूप देतोय. तुमचं प्रोफेशनली काम चांगलं होण्यासाठी, तुमचा बिझनेस चांगला होण्यासाठी एनर्जी खूप छान मिळते तुम्हाला मार्सकडनं. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, की ती आपल्याला व्यवस्थित वापरून घ्यायची आहे एनर्जी. कारण जर ती एनर्जी निगेटिव्ह असेल, जर तुम्ही त्या एनर्जीचा चांगला व्यवस्थित उपयोग नाही करून घेतलात, तर तुम्ही नक्की आळशी बनता. सो ह्या एक गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत. सो हे होतं मुलांक 9 बद्दल. आपली ही सीरीज संपलेली आहे, की 1 मुलांकापासून आणि 9 मुलांकापर्यंत स्वभाव कसा असतो, त्यांची वैशिष्ट्य काय असतात, त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. सो पुढच्या भागात आपण परत भेटू काहीतरी नवीन घेऊन. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. थँक यू.